तर अशी सकाळ झालेली आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. अजून म्हणजे अंघोळ नाही झालेली, मी करायला चाललेली आहे, पण त्याच्या अगोदर मला केस धुवायचे, त्याच्यासाठीच ही प्रोसेस आहे. आता हे जे जेल आहे ना, मी ते रेग्युलर वापरते. म्हणजे ह्याच्याने खूप जास्त ग्रोथ होते. आता मी कट करून मला फक्त 3-4 महिनेच झालेले आहेत, पण माझी ग्रोथ एवढी वाढलेली, म्हणजे ॲज इट इज मी कटच केले नाही असं मला आत्ता वाटते, कारण की त्याची वाढ झालेली आहे केसांची. तर हे जे जेल आहे ते तुम्ही कर्ली गर्ल्स असाल तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे. मेन तर मी त्याच कारणास्तव वापरायचे की जे कर्ली गर्ल असतात ते प्रोडक्ट आता बजेट फ्री काय भेटेल हे मी जास्त बघते, किंवा नॅचरल काय असेल ते मी जास्त बघते. तर मी ते खूप वर्षापासून वापरते. अगदीच मला 2 वर्ष तरी झालेली आहेत ते जेल मी वापरते, पण त्याचा काही साईड इफेक्ट नाही आहे आणि ते खूप छान वर्क करतं माझ्या केसांवर तरी. आणि माझं बघून बघून आता माझी बहीण पण वापरते, तर तिच्या केसांवर सुद्धा खूप छान वर्क करते. तर हे खूप म्हणजे केस वाढीसाठी सुद्धा तितकंच उपयुक्त आहे. आता हे काय वर्क करतं आणि कसं वर्क करतं हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तोपर्यंत आपण बघूयात आपलं जेल झालंय का. जेल आपण यूज करणार आहे तर ते कसं बनवायचं. तर ह्या ठिकाणी मी काय केलंय, 1.5 ग्लास मी पाणी घेतलं एक पातेल्यामध्ये. तुम्ही बघू शकता हे पातेलं आहे, त्याच्यात 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि फक्त 2 चम्मच मी जवस घातलेलं आहे. तर हे जवस तुम्ही कुठल्याही किराणा मालाच्या स्टोअरमधून विकत घेऊ शकता, अगदीच इझिली भेटतं. तर 2 चम्मच फक्त टाकायचं आहे. आता तुम्हाला जर कमी क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल किंवा जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता. कमी क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर 1 चम्मच पण पुरेसा आहे. तर आता हे काय करायचं आपल्याला, असंच उकळू द्यायचंय आणि जेव्हा ते उकळणार आहे तेव्हा त्याचा फेस होणार आहे. जेव्हा ते बबल्स होईल ना तेव्हा त्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला बघायची. तर ती कशी बघायची आहे ते मी तुम्हाला व्हिडिओत पुढे दाखवते. हे जेल आहे ना, तर ते असं त्याचं बबल फॉर्ममध्ये व्हायला लागलेलं आहे, म्हणजे हे तयार होते. आता हे प्रॉपर तयार नाही झालेलं. आता ओळखायचं कसं, कारण की हे थोडंसं मला अजून लिक्विडी दिसतंय. तुम्हाला थोड्या वेळाने त्याचा अजून थोडासा चेंज दिसेल तर तुम्हाला समजेल की तुमची कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे. आता तुम्हाला ह्याच्यावरनं, आता हे मी खूप वर्ष झालं करते त्याच्यामुळे मला लगेच कळते की हे आत्ताच रेडी झालेलं नाहीये. तुम्हाला कसं कळणार, तर तुम्हाला करायचं एवढंच आहे की 1 चम्मच घ्यायचा आहे आणि त्याला असं फक्त चम्मचमधून खाली पाडायचं कुठल्या तर प्लेटवर. तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी पातळ वाटली तर समजायचं रेडी. नाही झालेलं, जर तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी अशी जर जास्त जाड वाटली तर समजायचं हे जेल झालेलं आहे. तर आता ते मी जेल आहे ना ते मी गाळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ते रेडी झालेलं आहे. थोडेसे ह्याच्यात जवसचे दाणे पडलेले आहेत ते गाळताना, पण तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी काय आहे. ठीक आहे, असं तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला दिसतं, ठीक आहे. हे जे जेल आहे ना, तर हे आता मी माझ्या केसांवर लावणार आहे. जेव्हा माझे केस ओले आहेत त्याच वेळेस लावणार आहे, कारण का मला कर्ल्स करायचं आहे. ठीक आहे, तुमचे केस थोडेसे वेट असले तरी चालतील, तेव्हा सुद्धा तुम्ही लावू शकता, पण एकदम सुकलेल्या केसांवर तुम्ही लावू नका. हा, जर तुम्हाला ते लावून मग हेअर वॉश करायचा असेल तर तुम्ही लावू शकता. 2 मेथड आहेत, त्या कशा यूज करायच्या ते सांगते. एक तर तुम्ही वेट हेअरवर लावू शकता, किंवा तुम्हाला ते तसंच लावून ठेवता येत नसेल किंवा आवडत नसेल तर तुम्ही 1 तास अगोदर, जेव्हा तुम्ही केस धुणार आहात त्याच्या 1 तास अगोदर तुम्ही हे लावून ठेवू शकता आणि नंतर ना केस वॉश करू शकता. आता हे जे जेल आहे ना, तुम्ही बघू शकता मी असं हातांवर घेतलेलं आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसते ह्याची कन्सिस्टन्सी कशी आहे ते तुम्हाला दिसतं. तर हे जेल काय करायचं, हातांवर घ्यायचं आहे. ठीक आहे, मग असं थोडंसं चोळायचंय आणि जिथं तुम्हाला अप्लाय करायचं तिथं अप्लाय करायचंय. आय नो थोडंसं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा यूज करणार आहात तेव्हा तुम्हाला थोडंसं घाण वाटेल की यार आपण काय अप्लाय करतोय. ठीक आहे, पण ह्याचे जे बेनिफिट्स आहेत ना खूप भारी आहेत, म्हणजे तुमच्या केस वाढीसाठी तितकंच उपयुक्त आहे. आता हे मी का करतेय, कारण तुम्हाला माहिती आहे माझे केस कर्ली आहेत, त्याच्यामुळे मला ही स्टेप करावी लागते. ठीक आहे, कर्ल्स मला करावे लागतात कारण का ते आठवड्याभर तसे सेट राहतात. ऑब्व्हियसली मला ते करावं लागणार, पण तुम्ही ही स्टेप करायची नाही. तुम्ही डायरेक्टली अप्लाय करायचे आणि तसंच ठेवू शकता.
तर आता फायनली हे जे जेल आहे ते माझ्या केसांवर मी लावून घेतलेलं आहे, प्रॉपर सगळीकडे लावलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी क्रंच करून घेतलेलं आहे. त्याचं कारण असं की जे कर्ली गर्ल्स असतात त्यांना आठवडाभर जे फ्रीझी हेअर्स असतात ते ॲज इट इज राहण्यासाठी हे जेल वापरतात आणि एक स्मूथनेस आणण्यासाठी नॅचरली ते प्रोडक्ट यूज करतात. ठीक आहे. आता जर तुम्ही कम्फर्टेबल नसाल, इफ यू आर नॉट कम्फर्टेबल, ही पूर्ण आठवडा तुम्ही लावू शकत नाही आणि तसंच ठेवू शकत नाही. ठीक आहे. सुरुवातीला कोणच कम्फर्टेबल नसते किंवा सवय नसते, तर तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही जेव्हा तुम्हाला आंघोळ करायची आहे त्याच्या 1-2 तास अगोदर तुम्ही ते प्रोडक्ट लावायचं आहे, म्हणजे जे जेल मी केलेलं आहे ते लावायचं आहे आणि त्याच्यानंतर हेअर वॉश करायचं आहे. तर मंडळी, जवसाचे तुम्हाला माहितीच असेल खूप जास्त फायदे, त्वचेसाठी, केसांसाठी, शरीरासाठी खूप जास्त फायदे. त्यातल्या त्यात मी जे केसांसाठी काय फायदे आहेत तर ते सांगते. जर तुमचे केस हे गळत असतील तर त्यासाठी अत्यंत उत्तम म्हणजे जवस आहे. जर कोंडा झाला असेल किंवा तुमच्या केसांची ग्रोथ होत नाहीये त्यासाठी सुद्धा जवस हे खूप जास्त उपयुक्त ठरतं आणि ही लावण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर ह्याच्यातली कोणती पद्धत तुम्हाला सोपी वाटते, कारण का मी 2 पद्धत शेअर केलेल्या आहेत, त्याच्यातली तुम्हाला कोणती सोपी पद्धत वाटते हे ते तुम्ही बघा आणि तशा प्रकारे तुम्ही लावू शकता. तर जे माझे कर्ली हेअर्स आहेत त्याच्यामुळे मी इथून लावते, पण ॲक्च्युअल आपल्याला जे जवस आहे ते आपल्याला मुळांपासून लावायचं आहे. जर तुम्ही हेअर वॉश करायच्या 2-3 तास अगोदर लावत असाल तर तुम्हाला इथून मुळापासून ते जवस तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्याच्यामुळे तुमचे अगदीच केस खूप जास्त वाढणार आहेत, दाट होणार आहेत, सिल्की होणार आहेत आणि कोंड्याचा वगैरे काहीच प्रॉब्लेम होणार नाहीये. तर मंडळी, हा जो उपाय आहे तो एकदा तरी तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की कळवा. तर हा जो व्हिडिओ आहे ना तो तुमच्या मैत्रिणीला, मित्राला, सगळ्यांना शेअर करा ज्यांना त्याची गरज आहे आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.